पावसाचा जोर आता राज्यात काही ठिकाणी कायम आहे, तर नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून 1235 क्युसेक्सच्या वेगाने आता गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, मात्र तरी सुद्धा पावसाची रिपरिप सुरू आहे। परिणामी गोंदिया जिल्ह्यातील नदी नाल्यांसह धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारी टोला या धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, तर हे धरण सुद्धा आता ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे। गोंदियामध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे पीक लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे 1,90,000 हेक्टर क्षेत्रावर धान उत्पादन होणार आहे, तर या 2 महिन्यांमध्ये अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातील पाणी पातळी 56% जाऊन पोहोचलेली आहे। धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रामध्ये सोडण्यात येतोय।